मन मंदिरा गजर भक्तीचा करायला लागेल रोगाचा धोका समोर जयहरी घालील त्यावेळेला आम्ही सावध होतो आणि मग त्यातून काहीतरी निवड करतो. एक गोष्ट मला सांगायची आहे की जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा हा आमच्यासाठी अमृत आहे. पण सर्वच अभंग आम्हाला कळेल झेपेल पेलेल असं नाही. पण आजचा जो अभंग आहे अत्यंत सोपा आहे, सर्वांना कळणार आहे. फक्त यातलं थोडंसं रहस्य उलगडण्यासाठी कीर्तन सेवेचं माध्यम आहे. विठ्ठल या विश्वामध्ये पारमार्थिक साधना करणारे लाखो लोक आहेत. आपल्याला मोजताही येणार नाही की किती लोक परमार्थ करतात. परमार्थ करणारे खूप सारे लोक आहेत. अब्जावधी लोकसंख्या असणाऱ्या या भारत देशामध्ये लाखो करोडो लोक परमार्थ करत आहेत. म्हणून आपल्याला जरी वाटत असेल कित्येकदा म्हटलं जातं 2019 आहे, कलियुग आहे आणि कलियुगामध्ये लोक बहिर्मुख झालेले आहेत असं जरी आपण म्हणत असलो तरी रेशो जर काढला तर फार प्रमाणात लोक परमार्थ करतात. त्याचं उदाहरण देऊ का मी? एक कॅपॅसिटी आहे, अंतःकरण श्रद्धा किती आहे ही दर्शवणारी. कशावरून? तर त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही सगळे लोक कथेला बसतात किमान 3 तास 4 तास तरी, बरोबर की नाही? येता की नाही कथेला? की कथेची पार्टी वेगळी आहे? जेही काही असू दे, कीर्तनाला आला तुम्ही किमान पहिल्या रामकृष्ण हरीपासून जर विचार केला आणि इमानदारीनं ज्ञानदेव तुकाराम पर्यंत जर थांबत असाल तर 2.5 ते 3.25 तास जवळजवळ तुम्ही थांबतात. मला सांगा हा एवढा स्टॅमिना आला कुठून बसण्याचा? पुन्हा ताकीद आहे, कोणाला इकडे वॉर्निंग द्यायची गरज नाही. आमच्या आदरणीय भरतजी महाराजांना खाकीवरती घालून यायची गरज नाही, तरी कोणी बोलू शकत नाही मध्ये. कुठली ताकीद दिलेली नाही, तरी सुद्धा डिसिप्लिन तुम्ही या ठिकाणी पाळतात. याचं कारण काय? अंतःकरणात श्रद्धा आहे. हे मला सांगायचं की आपल्या सर्वांच्या हृदयात काय आहे? श्रद्धा आहे. मग ती तुकोबरायांच्या वाणीबद्दल असेल की भगवान वेदव्यासजींच्या वाणीबद्दलची असेल की भगवान ज्ञानोबरायांच्या वाणीबद्दलची असेल, अर्थातच त्या संतांबद्दलच श्रद्धा आहे. म्हणून आपण इतका वेळ या ठिकाणी बसू शकतो. असं येऊन बसा बरं तुम्ही. हा मंडप उतारू द्या काला झाल्याच्या नंतर. काला होऊन गेल्या आणि त्यानंतर मग तुम्ही 3-4 तास येऊन बसा. 3-4 तास काय चाही, 3-4 मिनिटं सुद्धा कोणी इथं बसणार नाही, फिरकून तर बघणार नाही. कोणी एखादा निघालं मंदिराकडे, अरे कशाला चालला, काला झाला, संपलाय तिकडचं असे म्हणतील, त्याला माघारी आणतील. परंतु आपणही जाणार नाही आणि तिथं बसणार नाही. ही बसण्याची ताकद कुठून आली? ती ताकद निळकंठेश्वराची आहे, ती ताकद ह्या धर्म साधनेची आहे, ती ताकद तुकोबरायांच्या वाणीची आहे, ती ताकद संत वाङ्मयाची आहे. विठ्ठल आणि या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून अशा अमृततुल्य असणाऱ्या गाथ्यातील मोजके निवडक असे अभंग आपल्या सर्वांच्या गळी उतरतील असे इथे महाराज मंडळी निवडतात. असा छोटासा प्रयास केला गेलाय आणि त्यात हा 4 चरणाचा अभंग निवडलाय. या साधनेमध्ये जे बहुसंख्य लोक साधना करत आहेत त्यात साधनेचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. नाना प्रकारची साधना आहे. सगळेच जण पारायणाला बसले नाही किंवा सगळेच जण कथेला येऊ शकत नाही, सगळेच जण कीर्तनाला येऊ शकत नाही. ज्याच्या त्याच्या परीने ज्याच्या त्याच्या सोयीनुसार वेळेचे ऍडजस्ट करून आणि मग आपण सगळेजण या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, पारायण असेल, काकडा असेल, केन केन प्रकारे कोणती ना कोणती साधना जी हाती लागेल ती करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर? मग काहींना काकडा म्हणण्यातच रुची आहे. ते म्हटले कीर्तनाला नाही जायचं आता कारण पहाटची ड्युटी आमच्याकडे. आणि फार भाग्यवान आहे तुमचा परिसर की तुम्हाला काकड्यासाठी, हरिपाठासाठी इथे कुणीही बाहेरून महाराज लोक बोलवावं लागत नाही. तुम्ही स्वतः सक्रिय सहभागी होतात. ती साधना तुमच्या हातून घडते. त्याचं श्रेय जे इतरांना जात होतं तुम्ही दाम देणार, श्रेय दुसरे घेऊन जाणार. तुम्ही इथे ऍक्टिव्ह असल्यामुळं तुम्ही केलेल्या साधनेचं फळ भगवान परमात्मा नक्की तुमच्या पदरात घालणार. अत्यंत सुंदर साधना आहे. आणि यात काहींना काकडा आवडत असेल, काहींना हरिपाठ आवडतो, हरिपाठातलं काहींना गायन आवडतं, तर काहींना फक्त पावल्याच आवडतं. ठीक आहे, पावल्या का होईना अंग मोकळं होतं बऱ्याच जणांचं. डीजेच्या पुढे जाण्यापेक्षा आपलं बरं आहे ना, पुढे प्रमाणात आपल्याला, बरोबर की नाही? मग साधनेच्या आवडीच्या बाबतीत
फरक आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं कोणी जप करताय, कोणी तप करताय, कोणी तीर्थाटन करताय, कोणी अनुष्ठान करताय, कोणी पारायण करताय. वेगवेगळ्या पद्धतीनं साधना या ठिकाणी अंगीकारतायत. यामध्ये नवविधा साधनेतली पहिली साधना आहे श्रवण साधना, ज्याला भक्ती म्हणून प्रतिपादित केलंय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविध भक्तीमध्ये पहिली पायरी आहे आत्मनिवेदन भक्ती. साधना करता जर तुमचा प्रवास प्रारंभ होत असेल तर त्याची पहिली पायरी ही श्रवण भक्ती आहे, जी आता तुम्ही सगळेजण करत आहात. विठ्ठल अशी अत्यंत महत्वाची श्रवण भक्ती आपण सर्वजण या ठिकाणी करतायत. म्हणजे भक्तीला प्रारंभ पहिल्याच दिवशी झालेला आहे. जो जो कीर्तनाला येतोय, जोही कोणी कथेला येतोय, जोही कोणी हरिपाठाला येतोय, त्याला कोणीही या जगामध्ये नास्तिक म्हणू शकणार नाही. कळत न कळत का होईना त्याची भक्तीला प्रारंभ झालेला आहे, त्याचा प्रवास पारमार्थिक दृष्टीनं सुरू झालेला आहे. मग यामध्ये मुद्दा आता असा आहे, त्यानंतरची भक्ती कीर्तन. श्रवणम तदनंतर कीर्तनम. कीर्तन ही दुसरी साधना आहे, दुसरी भक्ती आहे. आता यात काही जण शंका घेतील, ताई साहेब आम्हाला तर काही कीर्तन येत नाही, त्यामुळे ही साधना आमच्याकडून कशी घडणार, ही भक्ती आम्हाला कशी करता येणार. ऐकायचंय, एवढे सगळे टाळकरी उभे राहावे, त्यांच्यामध्ये एखादा अभंग घेऊन आपल्याला बोलता येणं याचा अर्थ कीर्तन आहे असं अजिबात नाही. कीर्तनाची भजनाची व्याख्याच काही और आहे, काही अलग आहे की अखंड भगवान परमात्म्याचं नाम मुखाने रटत राहणं याला म्हणतात कीर्तन. विठ्ठल वाणीला एवढं वळण लागून जावं, सतत विठ्ठल 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 अखंड द्याच लागावा. हाची रंदा अशी अवस्था तयार व्हावी. दिन रजनी हाची धंदा. कोणता धंदा? गोविंदाचे पवाडे भगवान परमात्म्याबद्दल बोलावं. ऐकायचं झालं देवाबद्दल ऐकावं, बोलायचं झालं तर भगवंताबद्दल बोलावं, त्याला म्हणतात कीर्तन. म्हणून सुरुवातीला चाल घेताना आमच्या या बाजूच्या ताई आदरणीय हरिभक्त बराय दांडगेताई आवाजही दांडगा होता पण भीत होते. आडनावाप्रमाणे तेवढा कॉन्फिडन्स तुमच्याकडे दिसला नाही. तर याचा अर्थ काय आहे की आम्ही या ठिकाणी जे काही परफॉर्म करतोय, जे काही प्रेझेंटेशन करतोय ते जगाला रिझवण्यासाठी नाहीये. हे स्टेज, हे व्यासपीठ हे मनोरंजनासाठी नाहीये, हसवण्यासाठी नाहीये, मन धरण्यासाठी नाहीये, तुमचा फीडबॅक आमची स्तुती करावी अशा पद्धतीचा मिळावा यासाठी तर अजिबात नाहीये. आणि तसा मिळतही नाही. काही जण चांगले म्हणतील तर काही जण महाराजांच्या नावापुढे कितीतरी विशेषण लावून ठेवतील. त्याची तयारी ठेवली तरच परमार्थ होईल, नाहीतर मग हे असं म्हणताय ते तसं म्हणताय ते तसं म्हणताय, ही निगेटिव्हिटी माणसाला प्रोग्रेस करू देणार नाही, प्रगती करू देणार नाही. आध्यात्मिक दृष्टीने जरी प्रगती करायची असेल तर संत विचार जगाला सांगायचे नाहीये, संत विचार अंमलात आणायचे. त्याचं नाव अध्यात्म, त्याचं नाव परमार्थ. आणि म्हणून कीर्तन काय आहे हे आपण आता या ठिकाणी ऐकत होतो की भगवंताशिवाय अन्य काहीही बडबड करू नये. किती बोलतात माणसं, विचार करा. एक मुद्दा सांगू, अटेन्शन पाठीमागचे मंडळी ऐकता. तुम्ही ऐकत असाल तर मी महत्वाचा मुद्दा सांगून जाते. या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये आपण जेवढाही अनुभव घेतोय, इथे वनस्पती आहे,
इथे माती आहे, इथे धोधो वाहणारं पाणी देखील आहे, मोठमोठाले तलाव आहेत, मोठमोठाली शान असणारा हिमालय आहे, एवढं सगळं सौंदर्य आहे इथे. यामध्ये आकाश, पाणी, अग्नी, वायू या सगळ्यांचा, धरतीचा आपण जर विचार केला या सगळ्यांमध्ये मौन दिसून येईल. बरेचदा सगळ्यात मौन दिसून येईल. मौन. माझं बोलणं कळून घ्यायचं असेल तर तुम्हालाही जरा मौन धरून ऐकावं लागेल. नक्की बोलून सर्वांगाचे कान करून ऐकाल तर काय सांगतो हे कळेल. अन्यथा काहीतरी बाई येऊन बोलून गेली असा शेरा लावून विनाकारण लांछन लावण्याचा नकोय. तो दोषात्मक आरोपही या ठिकाणी होता का म्हणे, त्या ठिकाणी अवधान देऊन. तर हे सर्व जे काही घटक आहे जगात, सगळ्या घटकांचा विचार करा मायबाप. हे जास्त बोलत नाही. झाड बोलतात का? तुमच्या बाजूला बसलेले हे झाडे बोलतात का? झाडाच्या आड जाऊन माणसं बोलतील, पण झाड बडबड करत, बरोबर की? दगड बोलतोय का? दगड बोलत नाही. एखादा माणूस कळत असून नाही बोलू लागला, कीर्तनात नाही, इतर वेळची गोष्ट सांगते, तर म्हणतात काय दगडासारखा, साधा एक शब्द सुद्धा निघत नाही, बरोबर? मग दगडही बोलत नाही, अर्थात धरती देखील बोलत नाही, आकाश तेही बोलत नाही, वनस्पती तेही बोलत नाही, पाणी तेही बोलत नाही. हे आपल्यासारखं अधिक बोलत नाही. या सगळ्यांचं बोलणं तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. थंडगार वारा सुटला की सुसू सुसू आवाज येतो, तितकाच वारा बोलतो, बरोबर? बरसात व्हायला लागली की जेवढा आवाज पावसाचा येतो तितकाच पाणी बोलतंय. खळखळ खळखळ व्हायला लागलं तितकंच पाणी बोलतं. यापेक्षा अधिक काही पाणीही बोलत नाही. दाद जोराचा वारा आल्यावर दाद असणारी झाडे एकमेकाला घासल्या जातील, त्यावेळेला जो आवाज होतो तितकीच वनस्पती बोलतात, तेवढीच झाडं बोलतात. आणि आकाश बहुधा मौन धरतय, पण अतिरेक झाला की तेही गरजल्याशिवाय राहत नाही, बरोबर की? पण रोज गरजते का आकाश? नाही. याचा अर्थ रोज बोलत नाही. वनस्पती रोज बोलत नाही, जल रोज बोलत नाही, धरणी माय रोज बोलत नाही. मग या सगळे जेवढं सृष्टीचा अविभाज्य घटक आहे हे बोलत नाही. माणसं किती बोलतात? आपलं बोलणं रेकॉर्ड करून पहा, उठल्यापासून झोपेपर्यंतच किती बोलतो आपण, बरोबर? मग कळेल, अंदाज येईल आपली बडबड किती होती. अनावश्यक ज्या वेळेला बोलल्या जातं त्यावेळेला ज्ञानोबरायांचं लक्ष जातं. अरे बाबा, एवढी अनर्गळ वाच्यता करत राहशील तर तुला गोपाळाची, पांडुरंगाची, विठ्ठलाची, परमात्म्याची प्राप्ती होईल का? अनंत वाचाळ बरळती लक्ष जात आहे. आणि भगवान श्री ज्ञानोबराय बोलतात, अनंत वाचाळ बरळ अति बरळ, त्या कैचा दयाळ किंवा त्या कैचा गोपाळ पावे हरी. प्रश्न केलाय, सहज सांगूनही दिलाय, स्पष्ट बोलले. अरे रिकामी अनर्गळ वाच्य
वाच्यता जर करत राहाल तर कसा परमात्मा लाभेल? म्हटले आम्ही परमार्थ करतो. करा ना. फार भाग्यवान आहे की ज्याच्यासाठी मनुष्य देह मिळाला ते काम तुम्ही करायला लागलात, लवकर सुचलं, भाग्यवान आहे. पण इतकं सगळं करू नाही जर अनावश्यक बडबड होत असेल तर मग मात्र दुर्भाग्य. काय कळालं? परमार्थाची कास धरली, भाग्यवान आहे. पण परमार्थ करता करता अनर्गळ वाच्यता जर बंद होत नाही तरी दुर्भाग्य, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञानोबराय आम्हाला सावधान करतात. कित्येकदा लोक म्हणतात काय उपयोग आहे, एवढाले वर्ष सप्ते करतात पण काही बदल का होत नाही? त्याच्या सोबत असणारे जे काही दोष आहे ते दोष निवृत्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. कुणा कुणाला वाटतं इथे की आपल्या ताईत काही दोष राहू नये? निर्दोष असा एकही व्यक्ती इथं धुवून शोधून सापडणार नाही. आमच्या सहित सगळेजण निर्दोष कोणी सापडणार नाही. पण दोष असावे असं कुणाला वाटतंय? दोष असले पाहिजे, दोष असला पाहिजे असं कोणाला वाटतंय? आणि दोष निवृत्त व्हावं, दोष नसावे असं कोणाला वाटतंय? वा रे वा, याला म्हणतात श्रोतावर्ग. दोष असले तरी तथास्तु, नसले तरी तथास्तु. हे म्हणजे त्या दगडासारखं काम झालं ज्याच्यावर वीज कडाडली तरी परिणाम नाही, ज्याच्यावर बरसात झाली तरी परिणाम नाही, आणि दुष्काळ पडला तरी परिणाम नाही. विठ्ठल काय विचारलं तुमच्या लक्षात आलंय का? सप्ताहाच्या माध्यमातून, कथेच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला निर्दोष होता यावं. निर्दोष म्हणजे तिकडे कट घरात उभं राहायचे, पोलीस केस झाली असा दोष नाही. आध्यात्मिक क्षेत्रात आपण काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, लोभ आदी विकारांच्या रहित जीवन जगता यावं असं कुणाला वाटतंय? प्रत्येकाला वाटतंय. बऱ्याच जणांची पाटीलकी आडवी येते, नाही हात वर करीत जा, काय करायचं? काय तुम्ही हात वर केले म्हणजे तुमचा भाव कळाला असं अजिबात नाहीये. नाही हात वर केले तरी देखील दोषांचं निरसन व्हावं म्हणूनच तुम्ही कीर्तनाला आलेले आहेत, नाहीतर तुम्ही का टीव्ही पुढे बसले नसते. इथे येण्याचा उद्देशच हा आहे की सात्विक जीवन जगण्याची कला आम्हाला कीर्तन कथेच्या माध्यमातून शिकता यावी. काही अडचण आहे का तिकडे? नाही ना? विठ्ठल विठ्ठल चला, कुठं होतो आपण? म्हणजे कीर्तनातल्या महत्वाच्या मुद्द्यावर काका आहेत. दोष रहित जीवन जगण्याची अपेक्षा आहे म्हणून हरिकीर्तन सप्ताहाचं नियोजन आहे आणि म्हणूनच आपली सगळ्यांची इथे उपस्थिती आहे. यात सगळ्यात मोठा दोष जर निर्माण होत असेल तो या कानापासून, म्हणून बोलणाऱ्यांनी ध्यानात ठेवा. आपल्याला जरी वाटत असेल फार मोठे आमच्या गळ्यामध्ये माळा आहे, गंध चंदन विलेपन करून आम्ही जगामध्ये फिरत असलो तरी देखील आम्हाला लक्षात ठेवायचं परमार्थ करणाऱ्यांनीही आणि परमार्थ न करणाऱ्यांनीही की चुकून काम क्रोधाधिक विकार तरी नसतील तर निंदेचा विकार तर आमच्याकडे नाही ना. निंदेसारखा दोष तर घडत नाही ना. तो बोलण्यातून असेल. विनाकारण कुणाची निंदा का करावी आणि विनाकारण ऐकावी तरी का? जितका बोलणारा दोषी तितकाच ऐकणारा सुद्धा दोषी. हे मान्य की नाही तुम्हाला? ही सूत्र मान्य की नाही? मग हे बोलण्यातूनही दोष आणि ऐकण्यातूनही दोष आहे तर सावधान. हे बारीक हितशत्रू आपले, बाहेर नाही, हे आताच आहे. हे शत्रू दूर घालवायचे असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांकडे जर तुम्ही जाल तर तुकोबराय म्हणतात दुसऱ्या कोणत्याही मार्गाचा मी स्वीकार करत नाही. माझ्या वाणीला एकच आवडतं, कुठली बडबड नाही, फक्त विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे
मन मंदिरा गजर भक्तीचा